नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीच्या वर्गाची शिष्यवृत्तीची परीक्षा जवळ येत आहे. तरी आपण बुद्धिमत्तेतील मालिका पूर्ण करणे हा घटक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं काय आहे, चिन्हे किंवा आकृत्या ज्या आहेत ती घड्याळाच्या दिशेने फिरकतात का बघा पाहायचं आहे, किंवा विरुद्ध दिशेने फिरताहेत का ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पहिली व तिसरी आकृती जर सारखी असेल तर पहिली आणि तिसरी, तर चौथी व दुसरी आकृती कशी असते, सारखी असते. लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा याच्यामधलाच, चिन्हे सरकतात एकतर डाव्या दिशेने किंवा उजव्या दिशेने. त्याच्यानंतर चिन्हे कमी किंवा जास्त होताना दिसतात. 1, 2, 3 आणि 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्याच्यामधल्या 1, 2, 3 आकृत्या दिलेल्या असतात आपल्याला प्रश्न आकृत्यांमध्ये, आणि उत्तर आकृती आपल्याला शोधून काढायची असते. त्याच्यानुसारच आपल्याला काही प्रश्न पाहूयात. आकृत्यांचे प्रश्न आकृत्या तुम्हाला दिसतच आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर बघा, याच्यामध्ये ही आकृती जी आहे ती रिकामी आहे. विद्यार्थ्यांनी आकृती कच्ची काढलेली आहे. तर आपण ही अशीच आकृती काढून बघूयात. एक कप्पा मांडून घेऊयात, सेम ॲज इट इज. बघा, अधिक चिन्ह इथून इथे सरकलंय, परत इथे सरकलंय, म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये कोपऱ्यात जाईल. अधिक चिन्ह घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले, भागिले 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 म्हणजे इथे जाईल पुढच्या वेळी. सेम ॲज इट इज, गुणिले इथे गुणिले परत, म्हणजे पुढे इथे ह्या कोपऱ्यात जाईल. वजाबाकी वजाबाकी परत इथे, म्हणजे शेवटी इथे येईल. तर हा पर्याय जो आहे ते आपलं उत्तर असेल. बघूयात पर्यायामध्ये उत्तर क्रमांक बघा, पर्यायामधला भागिले पर्याय क्रमांक डी. तर पर्याय क्रमांक डी हा गोल करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात आपण याच्यातलाच. बघा, आकृत्या दिसते तुम्हाला 1, 2, 3 आणि 4. तर बघा, आपण कच्ची आकृती काढून घेऊया. त्याच्यातली सेम ॲज इट इज. अधिक आणि वजाचे चिन्ह दिसते इथे, म्हणजे पुढे अधिक आणि वजा आहे, पण आत गेलेला आहे. आपण याच्यातल्याच बघा, ह्या आडव्या ज्या रेषा आहेत ह्या दिशेने असण्याच्या ऐवजी पुढच्या आकृतीमध्ये या दिशेने आहेत. म्हणजे ह्या दिशेने असलेल्या ज्या आडव्या रेषा आहेत कोपऱ्यामधल्या किंवा कोणाच्या दिशेतल्या, त्या पुढच्या वेळी या दिशेने येतील, म्हणजे इथे येतील. आणि चिन्हे बघा, अधिकचं चिन्ह, अधिक आणि वजाचं चिन्ह इथे आलेलं आहे आतल्या बाजूकडून, आणि गोल जो आहे तो आतल्या बाजूकडून गेलेला आहे, म्हणजे हा गोल परत इथे आतून येईल, आणि अधिक आणि बेरजेचं चिन्ह इथे जाईल. तर आकृती बघा, सेम ॲज इट इज. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक बी गोल करून घ्या. पुढची आकृती पाहूयात आपण. बघा, एक आयत दिलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आयत दिलेल्या आहेत. ही आकृती जशी आहे तशीच 3 नंबरची आकृती आहे. ही आणि ही सेम दिसत आहे, म्हणजे 2 नंबरची आकृती आणि 4 नंबरची आकृती सेम असली पाहिजे. बघा, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक सी. तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर रंगवून घ्या, व्यवस्थित रंगवून घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, एक वर्तुळ दिलेला आहे चौकोनामध्ये, त्याच्यामध्ये 4 चतकोर भाग केलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4. 4 आहे तिन्ही आकृत्यामध्ये. चौथी आकृती सेम ॲज इट इज तशीच येईल. बघा, आपण तशीच आकृती काढूयात. चार चतकोर काढून घेऊयात आधी. बघा, गुणाकाराचं चिन्ह आहे, परत ते घड्याळाच्या दिशेने सरकलेलं आहे, परत घड्याळाच्या दिशेने सरकलं आहे, म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा घड्याळाच्या दिशेने सरकेल. बघा, गोल 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 आणि इथे परत गोल, त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. तर अशा प्रकारे जिथे आकृती दिसते ते उत्तर असेल आपलं. बघूयात आपण उत्तर कुठे दिसते ते. पर्याय क्रमांक पर्याय बघा, ए नाहीये, बी नाहीये, सी पण नाहीये,
पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक डीला गोल करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात आपण याच्यातलाच. बघा, एक ठोकळा दिलेला आहे. त्या ठोकळ्यामध्ये वरच्या बाजूकून एक बिंदू आहे, साईडला 2 आणि त्याच्या ही साईडला समोरच्या बाजूकून 3 बिंदू आहेत. पुढे बघा, एक बिंदू वाढलेला आहे वरच्या बाजूकून, इथे पुढे 3 बिंदू आहेत. सेम ॲज इट 2च्या ठिकाणी 3 झालेले आहेत, 3च्या जागी इथे 4 झालेले आहेत, 4च्या जागी पुढे सरकून 5 झालेले आहेत. म्हणजे आकृत्यांमध्ये आकृती कशी असेल पुढची अंदाज करूयात आपण. पुढची आकृती अंदाजे काढा, प्रयत्न करा आकृती काढण्याचा. आकृती काढलेली आहे मी. बघा, 1 2 3 म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये 1 2 3 आणि 4 आहेत. इथे 4च्या जागी 5 येतील. 1 2 3 4 आणि 5 येतील. म्हणजे इथे 6 येतील. 1 2 3 4 5 आणि 6. तर बघा, हे आकृतीची ते येईल ते उत्तर असेल आपलं. 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 5 आणि 6. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. तर बघा, बाकीचे थोडे चेंजेस आहेत. इथे 3 आहेत बिंदू, इथे 5 आहेत, आपल्याला 4 हवेत, इथे 6 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ह्या प्रश्नासाठी फक्त. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, लास्टचा शेवटचा. गोल आहेत. इथं पहिल्या आकृतीमध्ये 2 आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3, तिसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 आणि 4 गोल आहेत. आता बघा, 4 गोलापैकी एक गोल रिकामा आहे पहिल्या आकृतीमध्ये, दुसरा गोल रेषा काढलेल्या आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये हाच गोल पुढे सरकलेला आहे. म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये जो गोल आहे तो 4च्या जागी 5 येईल. बघा, हा गोल पुढे सरकला असं समजूयात, पुढचा गोल रिकामा आलेला आहे. सेम ॲज इट इज तसंच होईल आणि ते 5 गोल येतील. बघूयात आपण आकृती काढून बघूयात. 1 2 3 आणि 4, 5वा गोल सेंटरला काढूया त्याच्या. बघा, आता 5 गोल आले. 1 2 3 रेषा मारून घ्यात. हा रिकामा असेल पाहिजे, हा गोल भरलेला असला पाहिजे, बाकीचे गोल रिकामे असले पाहिजे. तर अशा आकृती बघा कुठे दिसते. पर्याय क्रमांक आपल्याला काय दिसते? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. अशा पद्धतीनं आपण कच्च्या पेपरवर आकृत्या मी जशा काढलेल्या आहेत तशा काढून घ्या आणि आपली उत्तरे शोधा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.